हा आहे एसीचा कॉम्प्रेसर, हा आहे कंडेन्सर, हा एक हाय प्रेशर पाईप आहे, एक लो प्रेशर पाईप आहे। भरपूरशी लोक मला विचारतात एसीचं कूलिंग कमी झाले, गॅस खराब झाला असेल का, गॅस संपला असेल का। याच्यावरतीच आज चर्चा करूया। थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे, कारण सविस्तर सोप्या भाषेत आपल्या मराठीमध्ये समजावण्याचा प्रयत्न करणार आहे की एसीचा गॅस खराब होतो का, आणि खराब जर होतो तर तो का होतो, कूलिंग कमी कशामुळे होते, आणि इतर एसीचे प्रॉब्लेम काय येतात। नक्की पहा, म्हणजे तुम्हाला नॉलेज मिळेल, कारण ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे। 20 वर्ष झालं ना, 20 वर्ष, आणि एसीचा गॅस कुठे लिकेज नसेल, शक्यतो तर तसं कधी होत नाही, कारण रबरचे पार्ट, कंडेन्सर कुठं ना कुठेतरी लिकेज होतो आणि एसीचा गॅस निघून जातो, आणि एसीचा गॅस निघून गेला की मग कूलिंग तुमचं कमी होतं। एसीचा गॅस 20 वर्ष जरी गाडीत राहिला तरी एसीचा गॅस खराब होत नाही। आता लिकेज कुठून होतं ना, त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया। महत्त्वाचे पार्ट आहेत, लक्ष देऊन बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या एसीचं कूलिंग कमी का झालं आणि नंतर थंड हवा यायची बंद झाली। पार्ट नंबर 1, कंडेन्सर। ह्या ज्या लाईन आहेत ना, या लाईनमधून जर थोडंसं जरी लिकेज झालं, कालांतरानंतर पंक्चर होऊन इथून एसीचा गॅस बाहेर जातो। इथे एक रबरची रिंग असते आतमध्ये, तीही कालांतरानंतर खराब होते। जसं की 20 वर्ष समजा असेल तर रबरचे पार्ट खराब होतात आणि इथून गॅस लीक होतो। हा आहे एसीचं हार्ट, म्हणजेच कॉम्प्रेसर। याच्या क्लचच्या बाजूनेही कधी लीक होतं आणि या पाईपमधूनही लीक होण्याची शक्यता असते। हाय प्रेशर जी पाईप असते त्याच्यामध्ये फील करायला जागा असते, ही अशी इथे एक पंक्चरला जसं आपल्या ट्यूबमध्ये वॉल्व असतो तसा वॉल्व असतो। हा वॉल्वचा रबरही खराब झाला की लीक होतंय। इथून पुढे गेलो की आपण हाय प्रेशर वॉल्व असतो, तिथूनही लीक होऊ शकतं। ह्याच्या आतमध्ये कूलिंग कॉईल असते, तिथूनही लीक होऊ शकतं। म्हणजे हे भरपूरसे प्रकार आहेत की एसीचा गॅस तिथून लीक होतो आणि कालांतरानंतर हळूहळू आपलं कूलिंग कमी होत जातं आणि मग ते बंद पडतं। त्याच्यापुढे ब्लोअरही असतो। खरं ब्लोअरचं काम असतं हवेला फेकणे, थंड हवेला तुमच्या गाडीमध्ये फेकणे। चला, आता एसीचा कंडेन्सर जर खराब असेल तर आपण कंडेन्सर चेंज करून त्याला थांबवू शकतो। एसीचा फॅन, आता फॅन इंजिनचा आणि एसीचा एकच केला आहे। कुठल्या गाड्यांना वेगवेगळे फॅन येतात कंडेन्सरचा, तो फॅनचं स्पीड जर कमी असेल तरीही कूलिंग कमी होतं। दुसरी गोष्ट, ही जर कंडेन्सरची जाळी सगळी भरलेली असेल आणि यातून हवा जर पास व्यवस्थित होत नसेल तरीही कूलिंग कमी येतं। कॉम्प्रेसरमधून जर व्यवस्थित कॉम्प्रेस होत नसेल गॅस तरीही कूलिंग कमी होतं। पुढे ब्लोअरच्या हवेचं नियोजन जर नसेल, म्हणजे एसीचे हे वेंट जर चोक असतील तरीही कूलिंग कमी होतं। आता ह्याच्या पुढे आपण बघू की एसीचं फिल्टर आता ह्याच्या आतमध्ये आहे, तो जर चोक असेल तरीही एसीचं कूलिंग कमी होतं। प्रसंगी मग आपल्याला गरम हवा येते। ह्या जरा बाबी, आता ह्या गोष्टी सगळ्या समजावण्याचा काय गरज होती, चला बघूया। पण ज्या वस्तू वापरतो ना त्याची आपल्याला सखोल माहिती पाहिजे, म्हणजे आपण कधी फसत नाही। आणि एसी मला वाटते 90% जर मी सगळं तुम्हाला समजावलेलं आहे, फक्त स्विचेस राहिले तेवढंच, आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतील, पण समजण्यासाठी एवढंसं पुरेसं आहे। एसीचं कूलिंग कमी होत असेल, एसीचा गॅस चेक करावा। एसीचा गॅस जर नसेल, एअर प्रेशर देऊन एसी कुठून लीक आहे ते चेक करावं। थोडंसं कष्टाचं काम आहे, पण करता येतं। जे लिकेज असेल त्याला बंद करावं। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कूलिंग कॉईलमधून लीक होणं, कारण त्याच्यामध्ये पाणी सर्क्युलेट होतं इंजिनचं, आणि ती कधी सडते आणि तिथून पण लिकेज होऊ शकतं। समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि एसी नेहमी आपला व्यवस्थित ठेवा, कारण टेम्परेचर वाढत आहे आणि तापमान एवढं वाढलं आहे की जगणं असह्य झालं आहे। एसीचा तात्पुरता दिलासा आपल्याला मिळतो, पण एसी सर्वत्र घेऊन आपण फिरू शकत नाही। त्यामुळं पर्यावरण वाचवणं फार महत्त्वाचं आहे। झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत। बास झाला विकास, जेवढा विकास आम्ही बघितला, झेलला, सोसला, आता खूप झालं। आता निश्चय आपण करूया की आपण झाडं जगवू, झाडे लावू, विनाकारण झाडांची तोड थांबवली पाहिजे, मग ती कोणाचीही असो। आणि नैसर्गिक ओलावा, नैसर्गिक थंडी आपल्याकडे परत आलीच पाहिजे। आजपर्यंत 10 वर्षापूर्वी आपल्याला एसीची एवढी गरज नव्हती। आम्ही काचा खाली करूनच चालवणं चांगलं समजतो गाड्यांना,
आज मात्र AC ची गरज निकट बनली आहे. चला एक निश्चय करूया, झाडं लावू आणि पृथ्वीचं वातावरण जसं पूर्वी होतं तसं करू.